शाहरुख खान. शाहरुख खान कौन है मी शहनशाह. मग शहनशाह. हाँ. मैं सलीम से मोहब्बत करती हूँ. वाह. बेपंचीदहा करती हूँ. बेपनाह करती हूँ. मैं सलीम से शादी करना चाहती हूँ. नहीं. पप्पा. मी आधी येण्याच्या आधी तुम्ही नाटक सुरू केलं. मला पण या नाटकात काम करायचंय. ए तू ससा बनून का आला? नाही एक मिनिट काय नाही माझा पोरगा आहे ना त्याला पण नाटकात काम करायचं आहे मॅडम पण त्याला काय प्रॉब्लेम आहे त्याला सशाशिवाय दुसरं काहीच नाही येत आहे तर त्याला ऍडजस्ट करून घ्या. सरपंच या नाटकात ससाच चालणार नाही. पप्पा जर मला नाटकात घेतलं नाही ना तर मम्मीला सांगेन तुम्ही मृणबाईला फ्लाइंग किस दिला म्हणून. एक मिनिट हा असं ते सांगतो घ्या ना ते ऍडजस्ट करून. काय ऍडजस्ट करून अकबराच्या नाटकात ससा कसं दाखवणार? काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात अकबरानं ससा पाळला असं दाखवू ना आपण. एवढा मोठा अकबर आहे तो हत्ती पाळते घोडे पाळते आणि छोटा ससा पाळायला काय त्याला प्रॉब्लेम आहे? ये रे बेटा ये तू बस माझ्या यांच्या मांडीवर बस काकाच्या. हा जाम भारी मला ससा जाम आवडतो. पाळायला नाही खायला. मग खायला. अच्छा अरे अरे काय चालू आहे? अरे गंमतचा ससा आहे तो आणि ऍक्च्युअल मध्ये माझा पोरगा आहे. सिपाहियों अनारकली को दीवार में चुना दो. नको नको माझ्याकडे आहे काय चुना. तुम्हाला सलीम हे मेल्या मुडक्या सोड मला. तुला आया बहिणी आहेत की नाही? अरे सलीम. बाय बाय बाय. सलीम. सलीम. बाय 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 बाय. सलीम. हे मेल्या तू कुठं आत येतो चल बाहेर. सलीम. बाय 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 बाय. ए सलीम हे तुमच्या आईला. अरे, हात केला. सलीम. अरे, दीवार बंद करो. सलीम. सलीम. बरं झाला अनारकली गेली अकबर जीत गया है. ए दरवाजा उघडा. ए दरवाजा उघडा. ए दरवाजा उघडा उघडा उघडा. काय आहे? काय रे काय हा? आता कशाला आला तू इकडे? हो माझा मोबाईल राहिला. उद्या उद्या जाऊ नका. सलीम चल बाय. बाय बाय. बाय सलीम. बाय ए खुल जा सिम सिम खुल जा. अरे बा. सलीम. बेसमेंटला जा बेसमेंटला. भारी नाटक आवडलं ना आवडला. अरे मला ररवलं नाटकात. आता या बाई कधी येणार परत? ते नाही येणार आता ते गेले आता कायमच्या. गेल्या म्हणजे? गेले म्हणजे आता इथं नाटक संपतं आमचं ते गेले अंदर. अरे असं कसं संपत? डान्स नको का व्हायला? नाही सर संपलं. बाईला बोलवा परत. नाही डान्स कसा होणार आहे नाटकात डान्स नाही हो. अरे कसं नाही होणार? त्याच्या असलं बाई नाही नाचला तर तुम्हाला नाचवतो इकडे. हो सर नाही. अरे नाही कसं? मंगेश सर अतिशय मनापासून पुन्हा पुन्हा या मंचावरती तुमचं मी स्वागत करतो. हेच नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आणावं असं का वाटलं तुम्हाला? हे जेव्हा नाटक वाचलं तेव्हा मी स्थिमित झालो की अरे किती फ्रेश विषय आहे, आत्ताचा विषय आहे तो. 20-25 वर्षापूर्वी हे कसं काय लिहिलं असेल. आय ऑट टू बी इन अ पिक्चर याच्यावरनं सबनीसांनी स्वैर रूपांतर केलं होतं. आणि सबनीसांचं जे बलस्थान आहे म्हणजे त्यातले संवाद, हे संवाद इतके क्रिस्पी आणि अत्यंत कलकवेल आहेत त्यामुळे मला इतकं रिलेट झालं हे नाटक आणि मला असं वाटलं की हे नाटक मला करायलाच हवं. सर या नाटकातला कुठला प्रसंग आम्हाला बघायला मिळेल? पहिल्यांदा जेव्हा मुलगी 18 वर्षानंतर बापाला भेटायला येते तेव्हा तर सीन जर तुम्ही जर केलात तर मला बघायला आवडेल. वा. बर तू मुंबईत कधी आलीस? काल आले. बर म्हटलं आज उठल्याबरोबर पितृदर्शन करावं. बर इथेच कधी ठरवलंस? 2 वर्षांपूर्वी मी इथे येण्याचा निर्धार केला. पण घरात कायमच पैशाची बोंब असायची ना. मग मी दरमहा 100 रुपयाप्रमाणे 24 महिन्याचे 2400 रुपये साठवले. बर. 100 रुपये इकडून तिकडून जमा केले आणि आले. फर्स्ट क्लास. तू 4 महिन्यानंतर इथे आलीस ना तर मी तुला इथे भेटलोच नसतो. म्हणजे पुन्हा पळून जाणार होतात? सूट पळून जायला मी कोणाचा खून केलाय का दरोडा घातलाय?
ते लहानपणापासून आम्ही असंच ऐकत आलोय ना, तुमचे बाबा बायको मुलांना सोडून टाकून पळून गेले. हे बघ, तुझा बाप पळपुटा नाहीये. हा, रस्त्यावरच्या रहदारीमुळे मला फार त्रास व्हायला लागलाय, म्हणून मी काय केलंय, मी 14व्या मजल्यावर फ्लॅट घेतलेला आहे. म्हणजे कसं शांतपणे बसून मी नवीन नवीन कॉम्पोजिशन्स करू शकेन. सगळं झालेलं आहे, फक्त कॉन्ट्रॅक्ट करायचं बाकी आहे. कॉन्ट्रॅक्ट? हा. अय्या, खरंच कॉन्ट्रॅक्ट वरनं आठवण झाली. काय? मगाशी ना एक फोन आला होता, हा, कोणाचा? रमेश वर्मा नावाच्या माणसाचा. हा, रमेश वर्मा माझा मित्र आहे. हो का? हा. त्याने निरोप दिलाय तुमच्यासाठी. काय? करण जोहरने तुमचं म्युझिक कॉन्ट्रॅक्ट रद्द केलंय आणि संजय लीला बन्सालीना तुमचे ट्यून्स पसंत पडलेच नाहीत. कळलं मला, एवढं काय सांगायची गरज नाही. बिनडोक माणूस, कोणाला काय सांगायचं कळत पण नाही. अरे पण तुझं अक्षर काय अप्रतिम आहे ग, थेट माझ्यासारखं आहे. असणारच, हा. आपला ब्लड ग्रुप एकच आहे ना. हा, वयाच्या मनाने जरा जास्तच बोलतेस तू. काय 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 तुझं वय काय ग, वय काय तुझं? 21 पूर्ण. 21 पूर्ण? काय काळ पटापट जातो नाही का? बघ ना, म्हणजे तू बघता बघता 21 वर्षाची झालीस. बघा ना, पण तुम्ही न बघता बघताच मी 21 वर्षांची झाले. म्हणजे बघ ना, तू जन्माला आलीस ना तेव्हा अगदी एवढी, खूपच झालं. म्हणजे तू जन्माला आलीस ना तेव्हा अशी 20-1.5 वितीची होतीस. काय आठवतंय का तुला? म्हणजे काय? हा. तुम्ही तुमच्या हाताच्या बोटांनी माझी अशी लांबी मोजली होती ते सुद्धा आठवतंय. तुम्हाला नाही आठवत? म्हणजे काय आठवतंय ना, म्हणजे मी तुला हॉस्पिटलमध्ये बघायला आलो होतो, तू पाळण्यात होतीस. बरोबर. पण माझ्या आठवणीप्रमाणे मम्मी त्यावेळी हॉस्पिटलमध्ये गेलीच नव्हती. माझं बाळपण घरातच झालं होतं. करेक्ट, त्याच घरातल्या खोलीला मी मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणत होतो. अरे तिथेच तर तुझी माझी पहिली भेट झाली. काय लक्षात आहे का तुझ्या काही? म्हणजे काय? मला पाहता क्षणी तुम्ही म्हणाला होतात की नाही, काय? हॅलो बेबी, हाऊ डू यू डू? आठवतंय मला. लक्षात ठेवलाय मी तो दिवस. मी मूर्खासारखं बोलतो म्हणून तू सुद्धा मूर्खासारखं बोलायला पाहिजे असं काही नाहीये. सॉरी. सो मिस्टर कालिदास कान्हेरे, हा मला वाटतं आता आपला परस्पर परिचय झालाय. हा, मग तेव्हा लेटेस्ट शेक हँड्स. शेक हँड्स? अगं तू भारतात नाही महाराष्ट्रात जन्माला आलेली आहेस, आणि आपल्या थोर भारतीय परंपरेप्रमाणे मुलीने बापाच्या पाया पडायचं असतं आणि बापाने तोंड भरून आशीर्वाद द्यायचा असतो. बाप मुलीला 3ऱ्या वर्षी सोडून पळून गेला असला तरी तू सतत जिभेला काटे लावून बोलणार असशील ना तर आपले संवाद होणार नाहीत. ओके फाईन, मी पाया पडते. ओके, दॅट्स गुड. आयुष्य तू काय नमस्कार केलास? असा अगे नाही, मुलीने दोन्ही हात जोडून वाकून 3दा नमस्कार करायची पद्धत आहे आपल्याकडे. हो, पण हिंदी सिनेमामध्ये असाच नमस्कार करतात. तुम्ही हिंदी सिनेमांना संगीत देता ना, माझं- मग तुम्हाला ही पद्धत पसंत पडायला काहीच हरकत नाही. तू जाऊ दे, सोड, नको करू नमस्कार, सोड. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या. मी नेहमी या कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणतो की आता जरी जमाना बदलत असला, व्हॉट्सअपचा जमाना आहे, मेसेजचा जमाना आहे, पण त्याच्यामध्ये पत्राची गंमत नाही आहे. पण आमचं हे एकमेव थुकरटवाडी गाव असं आहे आत्ता जगाच्या पाठीवर, जिथे आत्ता सुद्धा पोस्टमन येतो, जो बऱ्याच जणांची पत्र घेऊन येतो आणि ती पत्र खूप बोलकी असतात. हे पत्र संतोष जुवेकर तुमच्यासाठी आहे. हाय संतोष, कसा आहेस? तुला भेटण्याची खूप इच्छा होती, पण खरं सांगू, तू मला खूप आवडतोस. तुझी ॲक्टिंग, डायलॉग्स, तुझं दिसणं, तुझी फॅशन, सगळंच कातील आहे. काही असलं तरी माझ्यासाठी तू मराठीतला सगळ्यात चिकणा हिरो आहेस. पण एकच खटकतं की तू नेहमी मारामारीच्या भूमिका का करतोस. माझी इच्छा आहे की यावर्षी तू फक्त रोमॅन्टिक भूमिका कर. तुझाच अवधूत गुप्ते. दुसरं पत्र आलंय.
अरे सर आहे तिथेच. आनंद इंगळे नमस्कार. माननीय आनंद इंगळे सरकार यांसी लायकी नसताना नमस्कार. आपल्याला पत्र लिहिण्याचे धाडस करणे म्हणजे खवळलेल्या वाघाला जंगलात जाऊन भॉ करण्या इतके कठीण आहे.